शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत शेख मोहम्मद, फातिमा शेख, APJ अब्दुल कलाम, जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर, माया एंजिलो, बाबला नेरुदा, साने गुरुजी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांची पुस्तकं किमान वाचली पाहिजे. गाडगे बाबा वाचली पाहिजे की नाही वाचली पाहिजे? आवाज येत नाही इकडे. हे तुम्ही शांत बसा सगळे. तुमचा आवाज येऊ द्या. वाचली पाहिजे की नाही वाचली पाहिजे? पुस्तकांची नाव, लोकांची नावं सांगा. मी कोणाकोणाची नावं घेतली आता. वन बाय वन सांगा. एक बेंच एक नाव सांग रे. APJ अब्दुल कलाम, संत गाडगे बाबा सांगा. 5 जणांपैकी पटकन. संत एकनाथ पटकन. हा, सावित्रीबाई फुले पाठीमागे, फातिमा शेख, अजून शिवाजी महाराज, अजून संत तुकाराम, अजून संत गाडगे बाबा, अजून छत्रपती शिवाजी महाराज. आप बताइए, नाम बोला था ना मैंने कुछ. किसका किताब पढ़ना है? एक भी नाम याद नहीं. इसका मतलब मैं जो बोल रहा हूँ ये आपको समझ रहा नहीं है. समझ रहा है कि नहीं समझ रहा है? समझ रहा है, फिर नाम क्यों नहीं बोला आपने? उन बच्चों ने तो पूरा नाम बोल दिया. इकडे सांगा रे, कोणाला दुसरं वाचणार नाही सोडू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, APJ अब्दुल कलाम झाले. दुसरं नाव सांग. शिवाजी महाराजचं पण नाव झालं. दुसरं नाव. फातिमा शेखचं पण नाव झाले. आता दुसरं सांग. छत्रपती शाहू महाराज. पटकन सांगा. संत ज्ञानेश्वर. नेक्स्ट. संत सावता झालं ना. ओके, पाठीमागे. एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. याचा अर्थ आपल्याला काही जास्त बाहेरून माहिती घ्यायची गरज नाही. आपल्याकडे त्या गोष्टी आहेत की नाही? असतील तर काय करायला पाहिजे? त्याचा उपयोग करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? मोबाईलचा वापर जास्त केला पाहिजे ना? जास्त केला पाहिजे. रील जास्त बघितल्या पाहिजे. स्नॅपचॅट वरती अकाउंट ओपन केलं पाहिजे. इंस्टाग्राम वरती गेलं पाहिजे. फेसबुक वरती गेलं पाहिजे. फोटो वरती फेमस झालं पाहिजे. वेलगाडीच पाहिजे. वेलगाडीच पाहिजे. ओके, गुड. दुसरी महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या प्रकारे मोबाईलचा नकार दिलाय, खूप त्रास सहन केला मी. जर तुम्हाला 10वी नंतर जास्त त्रास सहन करायचा नाहीये, भारतातल्या नामांकित विद्यापीठांमध्ये, नामांकित वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल, 7वी, 8वी, 9वी, 10वीचा अभ्यास हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही होमवर्क बरोबरच तुमच्या बाकीच्या गोष्टी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. अवांतर वाचन केलं पाहिजे. त्यानंतर जे प्रश्न तुम्हाला अवघड झाले ते तुमच्या शिक्षकांबरोबर चर्चा करून सॉल्व्ह केले पाहिजे. जर जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ही गोष्ट करेल, त्याला पुढचे जे 10 ते 15 वर्षाचं आयुष्य आहे ते अत्यंत आरामात जातं. हे लक्षात घेतलं. जर ते तुम्हाला आरामात आयुष्य जगायचं असेल तर आता तुम्हाला काय करावं लागेल? प्रचंड काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल, मेहनत करावी लागेल. आणि ही मेहनत यासाठी करायची की मला तुमच्या वडिलांना, आई वडिलांना काय स्वप्न आहे की माझा मुलगा रील स्टार वगैरे पुढची गोष्ट राहिली, पण काय बनलं पाहिजे? काय वाटतं तुझे वडील काय म्हणतात तुला? जोराने बोल. गुड गुड
उभं राहा. चांगला व्यक्ती बनला पाहिजे. हा, चांगला व्यक्ती बनण्यासाठी काय काय लागेल? सर त्या पहिलं म्हणजे सर्वात पहिलं चांगलं आचरण लागतं. चांगलं आचरण लागेल. व्हेरी गुड. अजून अजून म्हणजे माणसाचं चांगला अभ्यास पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. काय काय वाचलं पाहिजे? त्यासाठी सर आपण जे वैज्ञानिक पुस्तकं आहेत ते वाचले पाहिजे. वैज्ञानिकांची पुस्तकं वाचली पाहिजे. अजून गुड, व्हेरी गुड. टाळ्या वाजवण्यासाठी. तो म्हणला चांगलं आचरण पाहिजे, चांगला अभ्यास पाहिजे, चांगली पुस्तकं वाचली पाहिजे आणि वैज्ञानिकांचा पदरबाना अभ्यास केला पाहिजे. आता हे त्याला कळलं गोष्ट, पण त्यांनी बोलून होणार आहे का ते? त्याला काय करावं लागेल? पुढची स्टेप त्या गोष्टीबद्दल पुढे जाऊन अभ्यास करावा लागेल. बरोबर का? त्यांनी फक्त म्हणलं की आता मी एवढं बोललो बा, माझं सरांनी नाव घेतलं वर्गामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी